Hello student, today we are going to learn statistics, सांख्यिकी, average, सरासरी, practice set 54. Average is equal to sum of all scores in the given data, total numbers of score. पहा, the average म्हणजे सरासरी. तर यामध्ये आज आपण शिकणार आहोत की ॲव्हरेज कसं काढायचं, सरासरी कशी काढायची. देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्क्वेअर्स इन दी गिव्हन डाटा. आपल्याला दिलेल्या सगळ्या प्राप्तांकाची बेरीज डिवाइड टोटल नंबर ऑफ स्कोअर आणि टोटल नंबर किंवा प्राप्तांकांचे नंबर. देन let us learn practice set 54. That is our practice set 54. Then now we are going to see one by one example. Let's see then first example here. The daily rainfall for each day of a week in a certain city is given in millimeters. Find the average rainfall during the week. 9, 11, 8, 20, 10, 16, 12. या ठिकाणी आपल्याला दिवसाला पडणारा पाऊस दिलेला आहे. एका वीकमध्ये प्रत्येक दिवशी किती पावसाची नोंद झाली ती आपल्याला मिलीमीटरमध्ये या ठिकाणी दिलेले आहे एका आठवड्यामधील. तर आपल्याला काय विचारलेले आहे इथे, त्या आठवड्यामध्ये सरासरी प्रत्येक दिवशी किती पाऊस पडला. सरासरी म्हणजे काय, तर प्रत्येक दिवशी जर एका दिवशी एवढा एका दिवशी एवढा हे जे मेजरमेंट आहे ते वेगवेगळं आहे, पण अंदाजे त्या आठवड्यामध्ये किती पाऊस झाला तो आपण सरासरीमध्ये काढणार आहोत. तर सरासरीमध्ये काढण्यासाठी आपण काय करणार, वी नो दॅट व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज. हिअर ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक इज इक्वल टू सम ऑफ रेनफॉल फॉर इच डे ऑफ द वीक upon number of days. Average rainfall during the week, आठवड्यातील सरासरी रेनफॉल, आठवड्यातील सरासरी पाऊस इज इक्वल टू सम ऑफ रेनफॉल फॉर ईच डे ऑफ द वीक. प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या मिलीमीटरमध्ये पाऊस पडलेला दिलेला आहे. तर त्यांची एकूण सम प्रत्येक आठवड्यामधील प्रत्येक दिवशी पडलेल्या पावसाची सम आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि त्याला आपण काय करणार, वीकमध्ये किती दिवस आहेत त्यांनी भागणार आहोत. देअरफॉर 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 upon 7. 7 is the number of days. 86. आपण जर वरच्या नंबरची बेरीज केली तर ती किती होईल, 86 upon 7. When we will divide 86 by 7, then we have to get here 12.285. तर 285, 8 हा 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपण 12.29 असंही लिहू शकतो. Therefore here we can write 12.29, which is our answer here. Therefore the average rainfall during the week is 12.29 mm. Second example, during the annual functions of a school, a women's self-help group had set up a snack stall. Their sales every year were worth rupees 960, rupees 830, rupees 945, rupees 800, rupees 847, rupees 970 respectively. What was the average of yearly sales? एका स्कूलच्या ॲन्युअल फंक्शनच्या वेळी काही वुमन सेल्फ वर्करनी जो त्यांचा ग्रुप होता, थोडक्यात आपण बचत गट म्हणतो, त्यांनी स्नॅक स्टॉल लावलेले होते. तर त्यावेळी प्रत्येक तासाला त्यांचा जो फायदा झालेला आहे, त्यांनी जे उत्पादन घेतलेलं आहे, इन्कम आहे, तो त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे.
तर हे जे त्यांचं बेनिफिट आहे तो प्रत्येक तासाला दिलेला आहे. म्हणजे एका तासाला 960, नेक्स्ट तासाला 830 अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की तासाला सरासरी त्यांना किती रुपये मिळाले. देन वी नो दॅट the average hourly sales is equal to sum of sales every hours upon number of hours. एव्हरी आवर्सला झालेला जो सेल्स आहे, जी विक्री आहे, ती भागिले आपण काय करणार तर किती तास त्यांनी हा सेल सुरू ठेवला होता, याच्यावरून आपण त्यांचा ॲव्हरेज काढणार आहोत. देअरफॉर 960 प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970 अपॉन 6. आपण काय केले, वर तासाला त्यांची जी विक्री झाली ते नंबर्स आपण लिहून घेतलेले आहेत आणि किती तास त्याने आपण त्याला डिवाइड करणार आहोत. देअरफॉर 5352 अपॉन 6. Whenever we divide the 5352, we have to get here 892 rupees. हे सरासरी प्रत्येक तासाला 892 प्रमाणे त्यांनी विक्री केलेली आहे किंवा 892 रुपये त्यांना मिळालेले आहेत. Therefore, the average of the early sales was rupees 892. The annual rainfall in Vidarbha in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? 900 mm, 650 mm, 450 mm, 733 mm, 400 mm. तर विदर्भामध्ये 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी किती पाऊस पडला आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ते मिलीमीटरमध्ये मेजर दिलेलं आहे आणि विचारलेलं काय आपल्याला तर 5 वर्षामध्ये सरासरी किती पाऊस पडलेला आहे. तर आपल्याला ॲव्हरेज काढण्याचा फॉर्म्युला माहीत आहे. सो ॲव्हरेज रेनफॉल फॉर 5 इयर्स इज इक्वल टू सम ऑफ ॲन्युअल रेनफॉल इन 5 इयर्स, वार्षिक पावसाची बेरीज किंवा एका वर्षाला किती पाऊस अशी प्रत्येक वर्षीची बेरीज अपॉन नंबर ऑफ इयर्स. हाऊ मेनी इयर्स? 5 इयर्स हिअर. देअरफॉर 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400 अपॉन 5. 5 वर्षाचं आपण ॲव्हरेज काढतोय त्यामुळे आपण 5ने त्याला डिवाइड करणार आहोत. वरच्या सगळ्या नंबरची जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळेल 3133 अपॉन 5. देन whenever we divide 3133 by 5 we have to get here 626.5 means 626.5 mm. The average rainfall in Vidarbha for 5 years was 626.6 mm. एवढा सरासरी पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे 5 वर्षामध्ये. लेट्स सी लास्ट अँड फोर्थ वन एक्झाम्पल, दॅट इज अ फार्मर बॉट सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. द वेट ऑफ द सॅक्स आर गिव्हन बिलो इन किलोग्रॅम्स. व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स? 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2 and 48.8. या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी काही जनावरांच्या खाद्याच्या पिशव्या विकत आणलेल्या आहेत आणि त्या पिशव्यांचं जे वजन आहे ते सारखं नाही आहे, त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तर आपल्याला किलोग्रॅममध्ये प्रत्येक पिशवीचं वजन दिलेले आहे या ठिकाणी आणि आपल्याला विचारलेलं काय आहे तर त्यांचं सरासरी वेट किती आहे, पिशव्यांचं सरासरी वजन किती आहे. आपल्याला माहीत आहे ॲव्हरेज कसं काढतात. सो वी हॅव टू राईट हिअर फर्स्ट फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज. ॲव्हरेज वेट ऑफ दी सॅक्स, पिशव्यांचं सरासरी वजन, इज इक्वल टू सम ऑफ वेट ऑफ ईच सॅक
प्रत्येक पिशवीच्या वजनांची बेरीज म्हणजे सगळ्या पिशवींच्या वजनांची बेरीज अपॉन नंबर ऑफ सॅक्स, किती सॅक्स या ठिकाणी आहेत. देअरफॉर 49.8 प्लस 49.7 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8 अपॉन 8. आपण या ठिकाणी 8 का लिहिलेला आहे तर 8 पिशव्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो हिअर द नंबर ऑफ सॅक्स आणि वर त्या पिशव्यांचे वजन आहेत. प्रत्येक पिशवीचं वजन त्याची आपण काय करणार आहोत तर बेरीज करणार आहोत. वेनेवर्स वी ॲड ऑल दी वेट्स ऑफ दॅट सॅक्स देन वी हॅव टू गेट हिअर 395.2 upon 8. Divide this, then 3952 upon 80. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर पॉईंट काढून टाकलेला आहे. ज्यावेळी आपण न्यूमरेटर प्लेसचा पॉईंट काढतो म्हणजे एक घर तो काय होतो डाव्या बाजूला उजव्या बाजूला तो पॉईंट सरकतो आणि त्याच वेळी काय करतो आपण मग तर खालच्या म्हणजे डिनॉमिनेटर प्लेसला आपण एक झिरो उजव्या बाजूला ॲड करतो. देअरफॉर वेनेवर वी हॅव टू डिवाइड दिस 3952 बाय 80 वी हॅव टू गेट हिअर 49.4. Therefore the average weight of the sacks is 49.4 kilogram. With this here we finish our practice set 54.